नमस्कार शेतकऱ्यांनो, पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव। शेतकऱ्यांनो, कांद्याच्या भावात आणि आवकीत काय नवीन बदल झाला सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जो बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात सुद्धा महत्त्वाची बातमी आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करावे। माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत मान्य शरद पवार मुख्य बाजार आवार दिनांक 25 मार्च 2024 रोजीचे कांदा बाजारभाव आहे। तर या ठिकाणी बघू शकता, उन्हाळा कांद्यासाठी ट्रॅक्टरांची 96 ट्रॅक्टरांची आवक झाली आहे। पिकअपची 57, एकूण नग 153 इतक्या गाड्यांची आवक झालेली आहे। तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1432 आणि सरासरी 1380 रुपयापर्यंत आज विकला आहे। त्यानंतर उन्हाळाच कांदा गोल्टी कांदा कमीत कमी 400, जास्तीत जास्त 805 आणि सरासरी 600 रुपयापर्यंत आज विकला आहे। खाली तुम्ही बघू शकता सोयाबीन, मका, गहू, त्यानंतर हरभराचे बाजारभाव। सोयाबीन आज कमीत कमी 4252, जास्तीत जास्त 4415, सरासरी 4380 रुपयापर्यंत विकते आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतची बाजारभाव बघल्यानंतर कांदा निर्यात बंदी संदर्भात महत्त्वाचा मोठा निर्णय। कांदा निर्यात बंदीत वाढ, केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची होळी। नाशिक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ग्राहकांसाठी पुन्हा कांदा प्रश्नी हस्तक्षेप केला आहे। केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या विशेष व्यापार महासंचालयाने महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी अधिसूचना काढत 31 मार्चपर्यंत असलेली निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील असे स्पष्ट केले आहे। निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांचे 3000 कोटींवर नुकसान झाले असताना या अधिसूचनेमुळे त्यांच्या कष्टाची होळी होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। रोहित पवार आमदार यांचं काय म्हणणं आहे तर बघा, निर्यात बंदीमुळे आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 5 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे। यांच्या काळामध्ये सुद्धा असेच भाव होते आणि आता सुद्धा परिस्थिती आहे, हे त्याच्यावर लोटतंय आणि ते त्याच्यावर लोटते। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होळी या ठिकाणीच होती आहे। तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब, कमेंट करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या महत्त्वाचे अपडेट कळेल। धन्यवाद, भेटूया पुढे। धन्यवाद।